देशातलं मोदी सरकार सत्तेच्या नशेमध्ये मदधुंद झालेलं आहे. त्यांना युवकांची बेरोजगारी दिसत नाही, त्यांना पेपरफुटी दिसत नाही, त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाही आणि म्हणूनच हे मुजोर झालेलं सरकार निष्पाप युवक युवतींवर पोलिसी बळाच्या माध्यमातून अत्याचार करत आहे, लाठीचार्ज करत आहे, अश्रू गॅसच्या नरकंड्या फोडत आहे. परंतु धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेत नाही. जे पी नड्डा आहेत, ज्यांनी आता ह्या अभिजित दिपकेने शिष्टमंडळाला भेट दिली, त्यांच्याकडे फक्त आणि फक्त 10 मिनटं होती आणि 10 मिनटामध्ये ते फैसला करत होते. परंतु 20 दिवस जेव्हा सोनम वांगचुक ह्या ठिकाणी उपोषणाला बसले, 20 दिवसापासून भारत सरकारला, मोदी सरकारला असं वाटलं नाही की सोनम वांगचुकला जाऊन भेटावं आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा. ज्या निष्पाप युवकांवर युवतींवर लाठीचार्ज चालू आहे, ती ह्या देशाची संपत्ती आहे, ती या देशाचं भविष्य आहे, ती या देशातले भावी पिढी आहे, भावी नेतृत्व आहे आणि अशा लोकांवर तुम्ही लाठीचार्ज करून देशातल्या लोकतंत्राची एक प्रकारे हत्या करत आहे. माझं असं म्हणणं आहे की आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊन चालणार नाही, संपूर्ण मोदी सरकारनेच राजीनामा दिला पाहिजे. बरोबर घ्या ना.